बट येस, दर 2 मिनिटाला अपडेट घेणं गरजेचं आहे, कारण की प्रोड्युसर जो असतो तो पैसे लावलेले असतात. तर खूप इम्पॉर्टंट आहे की पैसे लावल्या सगळ्या कामं जरा चांगले झाले पाहिजे. येस, पुढे वाढूया. विश्वास विश्वास, मला आधी मला जाणायचं आहे तुझ्याबद्दल, यु नो, बिकॉज तू फर्स्ट टाइम मॅजिकला आलेला आहेस माझ्या शोवर. तो मला थोडंसं तुझी आतापर्यंत जर्नी बद्दल सांग. तू कुठला आहेस आणि आतापर्यंत तुझी ही जी ऍक्टिंग जर्नी आहे ही कशी राहिली आहे? मुळात मी छत्रपती संभाजीनगरमध्ये माझं गाव आहे, 70 किलोमीटर. या बात आहे. तेव्हा मी अगोदर शेतीच करायचो. म्हणजे आता 4-5 वर्ष इकडे आल्यापासून शक्य होत नाही, बट आई वडील तिकडे शेतीच करतात. मग तिथून मी अगोदर संभाजीनगरला आलो. संभाजीनगरला माझी 12वी झाली. त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा मग MPSCच्या प्रिपरेशनसाठी पुण्याला आलो. कारण सांगून आलो म्हटलं तरी चालेल, कारण मला अभिनय क्षेत्रच निवडायचं होतं. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये ॲक्च्युली ड्रामासाठी पण फॉर्म भरलेला, बट तिथे एवढं चांगलं ड्रामाचं एज्युकेशन वगैरे नाही आहे. मग पुण्याला आल्यानंतर भाई पुण्याच्या थिएटरचे जी मुलं आहेत ती अजिबात एक्सेप्ट करत नाही, नवख्या लोकांना अजिबात नाही. मग आमच्या शहरात गावातली लोक कोण आली? एक्झॅक्टली. आमच्या माझा समोर आणि कोणीच नाही. आणि त्यामध्ये माझी तेव्हा भाषा ही प्रचंड खेडूत होती, मला इंग्लिशही येत नसायचं. मग खूप करेक्ट पण करत असतील. प्रचंड म्हणजे मी आता ते जर सांगायचं, मी रडायचो माहिती ऑडिशनच्या वेळेस. इट्स ओके, मी एक्सपिरियन्स केलेला आहे. मी पण नागपूरचा आहे. मी पुण्यात होतो मागचे 6 वर्ष, मला माहिती आहे. आय कॅन रिलेटिव्ह. आणि मी पेठांमध्ये राहायचो, त्या टिपिकल पेठांमध्ये. तिथं आमच्या बेडला ढेकणं वगैरे लागायचे, असल्या ठिकाणी राहायचो. तर मग त्याच्यानंतर मी म्हणजे ऍक्च्युली सोशल मीडियावरून थोडाफार पैसा यायला लागल्यानंतर तो मी इन्व्हेस्ट केला मुंबईमध्ये. मी हिरानंदन इस्टेटला राहिलो 2 वर्ष. मग इथे ऑडिशन्स वगैरे असतील. त्याच्यानंतर मग 2 चित्रपट केलेली. त्याच्यानंतर मग सिरीज केल्या, जवळपास 4थी सिरीज केली मी आता. वाव. आणि मग ते करता करता अल्बम सॉंग्स वगैरे असेल. तर मग माझा हा प्रचंड म्हणजे जवळपास 4-5 वर्षांचा प्रवास आहे. पण जबरदस्त एक्सपिरियन्स घेतलेला आहे मी आजपर्यंत. आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक्सपिरियन्स हवाच. आणि ऑफकोर्स प्रत्येकाची एक कहाणी असते आणि आपली कहाणी आपणच क्रिएट करत असतो. कहाणीबद्दल विचारतोच आहे, तर मनीषा तुला सुद्धा विचारायला आवडेल की आधी तर तू कुठली आहेस आणि तुझा हा जो आतापर्यंतचा प्रवास आहे, एक ऍक्टर म्हणून, डान्सर पण म्हणून म्हणू शकतो, कारण की सुंदर डान्स केलेला आहेस. तर पैसे लावण्या व्यतिरिक्त अजून काय काय आहे तू त्याबद्दल सांग. हा, ती हिऱ्यांचा बिझनेस पण करते. आम्हाला तिने येताना दाखवलं. हे बघा, सॉरी आम्ही फक्त फील करतोय. हे डायमंड बघा, डायमंड. क्या ऍक्च्युली मी पुण्याचीच आहे. मी पुण्याचीच आहे. आपण आता बुराई केली. तू पुण्याला ये, सांगतेच. मी पुण्याची आहे, पण मी भलेही पुण्याची असले तरी पण माझं पूर्ण राहणीमान किंवा मी मुंबईमध्येच वाढली आहे. माझी पूर्ण फॅमिली मुंबईमध्येच राहते. हेच ऐकायचं होतं. तू मुंबईकर. येस. आणि मला अभिनय वगैरे याची आवड तर स्कूलपासूनच होती, म्हणजे अगदी लहानपणापासूनच. मला वाटतं की मी 10वीला होते तेव्हा माझी पहिली फिल्म केलेली मी, फुल स्टॉप नावाची. तू 10वीतच पहिली फिल्म केली? आणि काय बघून तुला ही आवड निर्माण झाली की मी पण ऍक्टिंग करेल? ऍक्च्युली माझे आजोबा आहेत, ते कॉस्ट्युम डिझायनर होते. आधी मराठी फिल्म, अगदी बोलतात ना की फॅमिली पासूनच हे सगळं चालत आलंय. त्यामुळे ते बाबांपासूनच, काका म्युझिक वगैरे करतात आणि आजोबा होते ते कॉस्ट्युम डिझायनर आहेत. तर मग घरात अशी कोणाला आवड नाही निर्माण झाली. दादा कोणती कॉस्ट्युम डिझाईन नाही केली? माहेरची माणसामध्ये माझ्या आजोबांचं नावही आहे, देवजी पोळेकर म्हणून. नाव घेतलं होतं दादाजींचं. येस. सो मग तिथे ह्या तर पुण्याच्या प्रिन्स निघाल्या. पण मला ना याचं एका गोष्टीचं इतकं वाईट वाटतंय की फॅमिली पासूनच हे सगळं सुरू झालंय. आणि जेव्हा मला आवड आली ह्या सगळ्याची, अभिनय क्षेत्राची वगैरे, तेव्हा कुठेतरी थोडा कमी रिस्पॉन्स आला. जसं मला एक्सपेक्ट होतं तसं नाही आलं. मला वाटतं की फॅमिली पासून येतं तेव्हा आपण खूप जास्त मजा एन्जॉय करतो, की सपोर्ट असतो फॅमिलीचा. तर मला तेवढं नाही झालं. मी लिटरली माझ्या 6 फिल्म झाल्या आणि 6 फिल्म मधली एकही फिल्म रिलीज नाही झाली. त्यातली एक 7वी फिल्म केली, जय जय महाराष्ट्र. चिराग पाटील सर होते त्याच्यामध्ये, त्यांच्यासोबतची, ती रिलीज झाली. त्यानंतरला ना जर्नी, ऑफकोर्स येस, प्रत्येकाची एक वाईट एक्सपिरियन्स असतो आणि चांगला असतो. मला वाटतं की तो यावा, जसं विश्वास म्हणाला, आणि माझे पण बरेचसे आले.
स्वतः गाणं करायचं कारण असं होतं की मला खरं तर स्वतःचं प्रोडक्शन हाऊस हवं असं नेहमीच आधीपासूनच असं खूप वाटलंय. व्हेरी नाईस. तर मी म्हटलं की आपण काय ना अल्बम सॉन्ग पासून सुरुवात करूया आणि करूया एखादं एक एक्सपिरियन्स घेऊया कसं आलाय काय हे सगळं. तर तिथून ते सगळं सुरू झालं. पण एक म्हणू शकतो की बिझनेस माइंड जो आहे तो मग फॅमिली पासून आलेला आहे. या. कारण की जनरली इथे जेव्हा कलाकार येतात तेव्हा ऍक्टर बनायचं हे आधीपासून ठरलं होतं वगैरे अशा गोष्टी करतात. पण तू प्रोडक्शन हाऊस बद्दल बोललीस, सो बिझनेस माइंड आहे आणि Of तुझा course, एक yes. वेगळा इंटरेस्ट आहे ज्या Yes. तुलाही माहितीये की मी बेस्ट करू शकते. मी ज्वेलरी डिझायनर आहे आणि मला बिझनेस बद्दल बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. वाव, त्यामुळे मला लाईक दिस. इंडस्ट्री बद्दल माहिती होतं. अल्बम इंडस्ट्रीमध्ये मी नवीन आहे असंच म्हणेल मी, कारण हे माझ्यासाठी सगळंच खूप नवीन आणि खतरनाक पण हा एक्सपिरियन्स. म्युझिक व्हिडिओ पहिला म्युझिक व्हिडिओ आहे येस, तुझा. माझा पहिला म्युझिक व्हिडिओ आहे. क्या बात आहे यार. आणि पहिल्याच म्युझिक व्हिडिओ मध्ये पैसे लावून टाकलेस तू विदाऊट हा विचार करता की रिस्क वगैरे असेल की काय. कारण की जनरली एक बॅक एंड स्टोरी असते ना, जसं तू म्हणाली की 6 सिनेमे चालले नाही Yes. आणि आपल्याला तो थोडासा फिअर असतो. बट हा, पण, चेहऱ्या बघून बिलकुल वाटत नाही ही फिअरलेस लेडी वाटते. नाही, ते आपल्याला माहिती असतं कुठे ना कुठेतरी कव्हर करायचे आपल्याला. ते एक बिझनेस माइंड असल्यामुळे मला माहिती आहे इकडे लॉस झाले तर तिकडून बॅलन्स होत आहे. ट्रू. बट ते म्हणतात ना प्रत्येक गाण्याच्या मागे एक कहाणी असते तर मला तुला विचारायचंय की तुला पाहुनी मी ह्या गाण्याचं टायटल कसं ठरलं आणि ह्या मागची एक कहाणी जी आहे हिरो हिरोईनची ही जी कहाणी आहे याच्यात बॉलिवूड रेफरन्स पण आहे खूप सुरुवातीपासून. मग तो ओम शांती ओमचा असो इनफॅक्ट मला वाटतं शाहरुख खान जरा जास्त दाखवलेला आहे. काजोल आणि शाहरुखलाही दाखवलेलं आहे. मस्त रेफरन्स आहे. तर हा थॉट कसा काय आला? म्हणजे ते त्यांचं विचारायचं असं आहे की बाबा तू कुणाला बघून हे गाणं लिहिलंयस? तुझ्या लाईफ मधली काजोल कोण, दीपिका कोण, जिला बघून तुला की स्पेसिफिक काही नाही, हे सगळं इमॅजिनरीज आहे. पण मुळात गाणं आधी कम्प्लीट झालं तेव्हा फिल्मी नव्हतंच मुळात ते. तो आम्ही आणलाय तो जॉनर पर्टिक्युलरली नंतर. कारण आधी तुम्ही गाणं ऐकलात त्यात थोडे वेगळे होते लिरिक्स, पण नंतर आम्ही मग ते ट्विस्ट केलेत. ऋषीने आम्ही शेअर लिरिक्स लिहिले त्याच्यामध्ये. ऋषीने तो पार्ट जो इम्प्रोव्हाइज केलाय ना तो ऋषीकडनं आलाय थोडा. कारण ऋषी म्हणाला की तो काही रॅन्डमली शब्द टाकायचा, तर शाहरुख आणि काजल आले पटकन. हे गाण्याचं आहे. हा जो म्युझिक व्हिडिओचा जो कॉन्सेप्ट आहे ना, जे बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही बॉलिवूड रेफरन्स दाखवलाय, हा थॉट कसा काय? कुठला एखादा एक्सपिरियन्स आहे की एक कॉन्सेप्ट स्वतःच इमॅजिनरी कॉन्सेप्ट ठरवला की असं काहीतरी करूया? ऍक्च्युली गंमत अशी होती की या प्रोसेसमध्ये थ्रूआउट प्रोसेसमध्ये आधी काही फिल्मी करायचं ठरलं नव्हतं. बट ज्यावेळी शूट करायचा प्लॅन झाला यांचा, त्यावेळी यांनी मला सांगितलं की यार आमचा असा एक थॉट प्रोसेस चाललाय की आम्हाला शाहरुख आणि काजोलवाली जी लव्ह स्टोरी आहे, जी आपण ओम शांती ओम टाईप म्हणतोय किंवा शाहरुखची जी अदा असते ती आपल्याला या गाण्यामध्ये ऍड करता करायची. सो माझ्या डोक्यात असं चाललं होतं की विपुलला आय गेस मी विपुललाच बोललो होतो की विपुल तू लिरिक्स लिहायला घे ज्यामध्ये शाहरुख काजोल असं मेन्शन असेल की त्यांची एक लव्ह स्टोरी नाही का. बट झालं असं की रात्री आय गेस विपुल झोपून गेला असेल त्यावेळी. तर मी म्हणलं की यार आता पेशन्स माझे हलतायत, मला आता दगदग होतीये, मला खूप जोरात म्युझिक येतं. मला जोरात म्युझिक येतं. Yes. मी कुठे रिलीज करू? करेक्ट. सो त्यामुळे मी काय केलं, मी वाट न बघता मी पेन उचलला आणि लिहायला घेतलं आणि ती लाईन लिहिली की मी तुझा काजल तू माझी मी तुझा शाहरुख तू माझी काजल जणू तुझ्यासाठी भांडेल मी बापाशी, जी जो रेफरन्स आहे DDLJ जो सो तशी ती कॉन्सेप्ट मी मांडली त्यामध्ये. म्युझिक डिरेक्टर पण आहे आणि गायला पण आहे आणि लिहिलं पण आहे. बट आता गायला आहे, सिंगर मध्ये आहे, तर आम्हाला आवडेल जरा 2 लाईन जर तू ऐकवशील तर. यार सुरुवात काय होती यार, सुदबुद राहिली ना. करेक्ट. सुदबुद राहिली ना बाबऱ्या मनाला, धक धक वाढली ओरात ही. कुठं कुठं जाऊ मी विचारू गा कुणाला, जिथं तिथं दिसते मला तूच गाशी. दिन रात एक झाला इरादा अनेक साला, बस तेरे प्यार की है मुझ में कमी. झाला मला राणी झाला फीवर हा प्यार वाला, दूर कर आके मेरे आंखों की नमी. विसरून जातो या जगाला गरा
राणी तुला पाहून मी. ती मस्त हुक लाईन आहे. विसरून जातो या जगाला ग राणी तुला पाहून मी. वा वा वा, क्या बात आहे. मला सांग विश्वास, जशी ही लाईन आहे की विसरून जातो मी ह्या जगाला पाहुणी तुला, है ना, पाहुणी मी. तर अशा भरपूर गोष्टी असतात ज्यांना बघून आपण जरा भान हरवून जातो. कधी आलाय का असा एक्सपिरियन्स की कोणाला बघून तुला मग ती तुझी कोस्टार असेल आणि मग ती कोस्टार जर पैसे लावलेली असेल किंवा खरं सांगायचं यार, किंवा मग अशा हिरोईन्स ज्यांनी जे तुला बघून हो माय गॉड विश्वासच नाही होत आहे, असं कधी झालं का? मुळात जी ऑडियन्स असते त्यांचे असे रिॲक्शन आम्ही नेहमी कॅप्चर करतोच, बघायला मिळतातच. टिपिकल ऍक्टर. पण पण जेन्युअनली सांगायचं म्हटल्यानंतर जेन्युअनली म्हणतोय मी, ह्याच गाण्याच्या वेळेस आम्ही जेव्हा लोकेशन ऍक्च्युली हे रेकी करून आलेले होते अगोदर, पण आम्ही जेव्हा लोकेशनला गेलो त्या लोकेशनच्या ठिकाणी एक जहाज होतं. बहुतेक म्हणजे आम्हाला असं सांगण्यात आलेलं की ते दुबईचं जहाज आहे आणि ते काहीतरी म्हणजे याच्यामध्ये अडकलेलं आणि ते दिसलं. हा येस, आणि तिथेच ते अडकून म्हणजे जवळपास झाले 60 वर्ष. तेव्हा म्हणजे इंडिपेंडन्सच्या आसपास ते काहीतरी आलं होतं 60-70च्या दशका, 1960-70ला. ते तिथे आज म्हणजे त्याच्या समोरच शूट केलेलं आहे ऍक्च्युली हे गाणं. या गाण्यात तुम्ही रात्री भूत फिरत असतील बोट मध्ये, वल्लाल हबीबी. तर ते लोकेशन मी जेव्हा बघितलं तर म्हणजे तेव्हा मला वाटलेलं की भाई काही लोकेशन. हो यार, म्युझिक व्हिडिओ खरं सांगतो ऍप्ट आहे. यस, मस्त सीन. आणि दुसरी गोष्ट ही की अतिशोक्ती वाटेल तुम्हाला, पण मी तुम्हाला म्हटलं की मला माहिती नव्हतं ना ही डान्स करेल की वगैरे वगैरे काय. ते सीन शूट केला आम्ही त्या ठिकाणी, आणि त्याच्यानंतर जेव्हा मी व्हिडिओ स्क्रीनवर बघितला आणि हिचे मूव्ज वगैरे बघितले, म्हणजे माझा जॉ असा होता, भाई कस काय, म्हणजे ठीक आहे प्रोड्युसर पैसे लावतात, प्रोड्युसर एवढं चांगला डान्स करतात. तेव्हा मला तिथं वाटलं की यार मनीषाने खाली आहे. आता ती सगळी कसर पूर्ण करतीये. प्रोडक्शन हाऊसच्या सोबत सगळी ऍक्टिंगची कसर काढणार मी. बट गाईज, मनीषा, डान्सची आवड आधीपासूनच होती की शिकलीयस तू? नाही, मी शिकले नाही. मी लहानपणापासूनच मला डान्सरच बनायचं होतं खरं तर. पण ना मला नेहमी असं घरी मम्मा पप्पा वगैरे, काय डान्सर, काही करिअर नाहीये, अभ्यास कर, काही करिअर नाहीये. मग ते असती जेव्हा कॉलेजमध्ये गेल्यानंतरला मग थिएटर, मी राम दौड सरांसोबत कामं केली, प्रशांत दमलेंची अकॅडमी जॉईन केली, तिकडे ऍक्टिंग शिकली. मग परत शिवाजी दामले काकांनी तर हाऊस घातलं असेल. आवड आहे त्यांना. तर असं सगळं ऍक्टिंग आणि डान्स वगैरे हे सगळं लहानपणापासूनच करत होते. त्यामुळे असं नवीन असं काही हे नव्हतं. मलाही माहित नव्हतं. म्हणजे मी हवेतून प्रोड्युसर सगळ्या गोष्टी ती हळूहळू रिव्हील करते. अक्कीबाई जास्त चार्ज करायला पाहिजे. बट येस, मनीषा मला सांग, शूटिंगच्या वेळेस खूप गमती जमती घडतात. जेव्हा तुम्ही रत्नागिरीला या गाण्याला शूट करत होता तेव्हा काही गमती जमती, काही चॅलेंजिंग पार्ट आले का की शूट करत आहात? मग रत्नागिरीतली मे बी आय डोंट नो ते लोकेशन असे होते का जिथे लोक जमली होती? काही किस्से घडले जे आठवणीत आहेत तुमच्या, त्यातलं काही सांगू शकाल इंटरेस्टिंग? ऍक्च्युली किस्से तर असे तिकडचे खूप आहेत, पण मी लॉकडाऊनच्या आधी एक सबऱ्या नावाची फिल्म केली. ती फिल्म माझी अर्धी झाली आणि लॉकडाऊन झालं. त्यानंतरला लॉकडाऊनची खूप मोठी प्रोसेस, 1-2-3 वर्ष मी काहीच केलं नाही. मी कंटिन्यू माझ्या जॉबवर फोकस करत होते आणि नंतर मग म्युझिक अल्बम करायचं वगैरे ठरलं. हिरो कोण घ्यायचा, मग माझ्या हाईटचा असेल का, त्याच्यावरती पण खूप कॉम्पिटिशन होतं माझ्यासाठी. 1.5चा काटा नको व्हायला. तर नंतरला मग विश्वासचं कास्टिंग झालं आणि खरं तर मी 4 वर्षाच्या गॅप नंतर विश्वास सोबत काम करते, कारण ना मी कॉलेजमध्ये वगैरे 13वीला 14वीला असताना याची गाणी रील्स वगैरे बघायचे. मी म्हटलं यार मला हा आवडायचा तेव्हाच, म्हणजे लाईक की कूल आहे, नाही कूल आहे असं वाटलं. आणि नंतरला ना
लिटरली आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा मी बोलले पण याच्याकडे बघितलं सुद्धा अरे तो किस्सा तर वेगळा. ती माहितीये का, आम्ही ऍक्च्युली ट्रेननी गेलेलो आणि ती रेल्वे स्टेशन म्हटलं यार ही बोलत का नाही, एवढा काय ऍटिट्यूड. ठीक आहे असेल प्रोड्युसर, अजिबात बोलली नाही. तिथून पोहोचेपर्यंत जेव्हा अजिबात. आपल्याला काही माहित नसतं तेव्हा खरं तर फर्स्ट मी जजमेंट खूप- आपण लावतो Yes, ना. मी खूप घाबरले होते खरंच. मी खूप नर्वस होते. मला वाटलं हा खूपच सिनियर झाला असेल तर मी कसं करू. आणि मी आता काहीच आम्हाला सांगू. सिनियर कोणी वेगळंच वाटतंय बाबा. आणि येस. नंतरला सेकंड डेला आमची रिहर्सल झाली आणि रिहर्सल नंतरला जर आम्ही धमाल केली ना दोघांनी, सगळे काम करायचे, आम्ही फक्त दात काढायचो. वा. फक्त सीनला आम्ही शांत राहायचो, फक्त सीनला आम्ही ऍक्टिंग करायचो आणि पूर्ण सीन संपल्यानंतरला इतकी कॉमेडी. मला असं वाटतं की आम्ही एकदमच चांगले क्लोज फ्रेंड होतो. असं वाटतच नव्हतं की आम्ही फर्स्ट टाइम भेटलो. वाव. त्यामुळे मजा मजा आली. केली. क्या बात आहे. स्टॉप केलंयस. ओके चालेल. विश्वास, तू सांगशील एखादा शूटिंगच्या दरम्यानचा किस्सा तुझ्या आठवणीतला? शूटिंगच्या दरम्यानचा म्हणजे तसे भरपूर किस्से आहेत, पण आम्ही तिकडे गेल्यानंतर, रत्नागिरीला गेल्यानंतर जेव्हा पहिल्या दिवशी 3 वाजता पॅकअप झालं होतं बहुतेक आमचं. आणि त्याच्यानंतर सगळ्यांचा बेत ठरला की नाही यार इथं आलेलो ना आपण मासे खायचे. त्याच्यानंतर आम्ही त्या जेटीला गेलो. ते जेटी सापडण्यासाठीच आम्हाला 1 तास लागला तिकडे जाण्यासाठी. ते पण रात्री आम्ही 9:30ला गेलेलो की फ्रेश मासे आणायचे. ते मासे आम्ही स्वतः जाऊन आणून त्याच्यानंतर कोरिओग्राफर अर्चित होता. अर्चितला खूप चांगले मासे वगैरे बनवता यायचे. मग आम्ही एवढा तरफडा करून म्हणजे आम्ही ते चिकन पण आणलं, मासे पण आणले, ते स्वतः बनवलं आणि त्या रात्री आम्ही म्हणजे जवळपास 2 वाजता झोपलो आणि सकाळी आम्हाला परत 6 वाजता शूटला उठायचो. अरे बाप. त्याच्यामुळे हा म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी होणं शक्य नाही. अशा ठिकाणी म्हणजे एखाद्या वेळेसच हा असा किस्सा होतो. त्याच्यामुळे ते मला प्रचंड लक्षात राहण्यासारखं आहे. मला वाटतं ओव्हरऑल टीमलाच क्रेडिट गेलं पाहिजे की एकतर अशा पिकनिक स्पॉटला Yes, वीकेंड yes, गेटअवेला yes. नेलंय, तिथे शूट पण झालेला आहे, Yes. म्युझिक व्हिडिओ पण इतका सुंदर झालेला आहे आणि अशा याच्यात मजा पण जरा आपण शूटिंग दरम्यान केली आहे ना. येस मॅडमला परत मी आशा करतो की मॅडम परत तिकडे घेऊन जा आम्हाला एका दिवशी परत. आता छान. यावेळी थोडे Hopes बाहेर वाढले. यावेळी म्युझिक डिरेक्टरला पण घेऊ. Hopes वाढले. इतका क्यूट म्युझिक डायरेक्टर, गोंडस म्युझिक डायरेक्टर. बट येस ऋषिबी आणि मला विपुल तुम्हाला विचारायचंय की सॉन्ग रेकॉर्डिंगच्या दरम्यानचे काही किस्से सांगा ना. कारण की किस्से तर भरपूर असतात. आता गीतकार आणि म्युझिशियन असल्यावर गाणं रेकॉर्डिंग करताना एखादा असा पार्ट आहे जो जरा हार्ड होत होता गाताना, असं काही घडलं? जसं मी सांगितलं मगाशीच की लिरिक्स जागी चेंज होत होते, बरेच वेळा चेंज होत होते. आणि माझी रेकॉर्डिंगची एक पद्धत आहे जी युजली मी फॉलो करतो, ती आहे मी रात्री 3, 3:30 अशा ऑड टायमिंग्सला रेकॉर्ड करतो. सो गमती जर होणार असतील तर त्या भुताटकी टाइमच्या असतात माझ्या. सो आणि अशा जागेवर तर अजून सुचतं. करेक्ट. आणि माझी गंमत काय आहे, मी माझा घराच्या वरती स्टुडिओ आहे. सो मी असं युजली बाहेर कधी रेकॉर्डिंगला बाहेरच्या कुठल्या स्टुडिओजला जाऊन रेकॉर्ड करत नाही. करतो बट रेअरली करतो. जसं आपल्या कुठल्या दुसऱ्याच सिंगरला रेकॉर्ड करायचं असेल किंवा मला दुसरीकडे रेकॉर्ड करायचं. सो या गाण्याची प्रोसेसमध्ये अशी झाली गंमत रेकॉर्डिंगच्या वेळी की विपुलचं ऑलरेडी माझं डिस्कशन कम्प्लीट होऊन सुद्धा या सगळ्या प्रोसेसमधनं मला गाणं कम्प्लीट झाल्यानंतर परत रेकॉर्ड करायला लागलं. कारण की गाणं मी रेकॉर्ड केलं होतं एका वेगळ्या स्केलला आणि त्यानंतर सोनालीला ज्यावेळी इन्व्हॉल्व्ह केलं त्यावेळी सोनालीला एक स्केल खाली घ्यावं लागलं. सो खाली घ्यायला लागल्यामुळे आम्हाला काय करायला लागलं की बाबा परत ते सगळं अरेंजमेंट स्केल डाऊन करून मग माझे वोकल्स मला परत रेकॉर्ड करायला लागले. सो ही प्रोसेस झाली नंतर. सो ही एक थोडं चॅलेंजिंग बट इट वॉज फन. या इट वॉज फन. गीतकार म्हणून तू विपुल सोबत फर्स्ट टाइम काम केलं? नाही विपुल सोबतचं माझं बरंच. आता आम्ही बरीच गाणी केल्यात, वेगवेगळ्या लेबलसाठी केल्यात आणि हे 5वं का 6वं गाणं असेल मला वाटतं. रिलीज 5वं 6वं गाणं असेल. बट आम्ही असे बरेचसे प्रोजेक्ट आम्ही केलेत आणि अपकमिंग आहेत, नाही असं नाही. आता लवकरच रिलीज होते. मग गीतकार म्हणून व्हॉट इज वन स्पेशल थिंग अबाउट विपुल? एक गीतकार म्हणून तुझा एक्सपिरियन्स कसा आहे त्याच्यासोबत? मला विपुलच्या शब्दांमध्ये आहे ना एक इनोसेन्स पण वाटतो आणि एक आपण बोलतो ना की शब्दाने समोरच्याला आपण गार करतो. ती वाली ते पॉवर आहे त्याच्या शब्दांमध्ये. म्हणजे तो त्याचा एक त्याने वाटा म्हणून एक गाणं केलं होतं.
आय गेस 2014 15 9X झकासवर आला असेल जेव्हा म्युझिक अल्बम वॉज द फर्स्ट. 9X झकास हे पहिलं एक होतं मला वाटतं तेव्हा चॅनल ऑडिओ प्लॅटफॉर्म साठी. करेक्ट. म्हणजे आता बरेच आलेत संगीत मराठी आले, माय मराठी, पण 9X झकास हे रुरल मध्ये वाजणार किंवा ओव्हरऑल. सो त्यावेळी मला वाटतं वाटा वॉज द फर्स्ट सॉन्ग माझं आणि ते ह्याने ऐकलं होतं त्यावेळी कुठून तरी. आणि ते गाणं मी ऐकलं, मी नाही ऑब्व्हियसली मी त्याच चॅनलवरती ऐकलं असं, पण मला ते गाणं ऐकल्यानंतर मी ऍक्च्युअली जाऊन बघितले क्रेडिट्स. मला विपुल शिवलकर नाव दिसलं होतं आणि मी विपुल शिवलकरला त्यावेळीपासून फॉलो करायचो. मी विपुलचे बरेचसे गाणे ऐकले होते त्यावेळी. मी गणाध्यक्ष पहिला वगैरे वगैरे ह्या सगळ्या गाण्यांचा मी प्रचंड मोठा फॅन होतो विपुलच्या. आणि त्या सगळ्या गोष्टी नंतर ज्यावेळी विपुल सोबत मला काम करण्याची संधी, सुशांतचं नाव मेन्शन करू इच्छितो मी. सुशांत बापर्डेकर ज्याने वाटा कंपोज केलं होतं, त्याने मला ऍक्च्युअली अप्रोच केला होता की एक कोलॅबोरेशन मध्ये आपण काम करूयात. आणि त्या गाण्याचा लिरिसिस्ट होता विपुल. वा. सो आमची तशी ओळख झाली. आणि त्यानंतर विपुल सोबत पहिलं काम केलं म्हणजे संपलंच. तिथून मग सुरुवातच झाली. विषय संपला. एक मॅच खेळले की आता सिरीजच खेळायची. नाही बघ, आता ऋषीने इतकी तारीफ केली आहे तर थोडी तारीफ त्याच्या मनात असेल की आता नाही, मला जेन्युअनली विचारायचं आहे. कसं असतं, एक गीतकार असतो, म्युझिशियन लोक असतात ना, ते कोलॅबोरेशन बघत असतात की अजून किती छान छान व्यक्तींसोबत आपण काम करू शकतो आणि काय नवीन क्रिएट करू शकतो. तर ऋषीबी सोबत जसं तू सांगितलंस की भरपूर काम केलंय, तर ओव्हरऑल ऋषीबी एक आर्टिस्ट म्हणून, एक गायक म्हणून, एक डिरेक्टर म्हणून कसा आहे? म्युझिक डिरेक्टर म्हणून खूप वर्सटाईल आहे मी म्हणेन. तो बऱ्याच म्हणजे म्युझिक करतो, स्वतः प्रोग्राम करतो, हे त्याचा ऍडव्हान्टेज आहे. तो गातो, कंपोज करतो, प्रोग्राम करतो. त्यामुळे ती लिबर्टी असते आमच्याकडे की आम्हाला गाणं कसं हवं तसं आम्ही वेळेला फिरवू शकतो. जसं या प्रोजेक्टमध्ये देखील आम्ही केलं. आणि मुळात आमचं टार्गेट किंवा ऋषीकडनं जे कंपोज आहे ते खूप कॅची ठेवण्याचा प्रयत्न करतो. तू म्हणाला हुक लाईन मला खूप आवडली, जेणेकरून हुक लाईन वरच अख्खा गेम आहे आता म्युझिक व्हिडिओचा. येस, तो जेवढी आजच्या काळाची गरज, हुक लाईन हिट होते. पण आम्ही असं नाही, आम्ही पूर्ण गाणं थ्रू आउट चांगलं ठेवायचाच प्रयत्न करतो की तुम्ही थ्रू आउट लिरिक्स ऐकू शकाल. की असं नाही की फक्त मुखडा ऐकला बस झालं, नाही, पूर्ण गाणं ऐकायचं आहे लोकांनी आमचं. सो तो प्रयत्न असा असतो की पूर्ण ऑडियन्सने आमचं फक्त रील पुरतं नाही राहिलं पाहिजे गाणं. ती 2 मिनिटाची किंवा 2.5 मिनिटाची जी काही व्हिडिओ आहे ती थ्रू आउट लोकांना एंगेज करता येईल. सो ऋषी ते बरोबर कॅची ठेवतो थ्रू आउट गाणं आणि मजा येते. क्या बात आहे. विश्वास, तुला मनीषा सोबत परत म्युझिक व्हिडिओ करायला आवडेल? डेफिनेटली. की यावेळेस सरस सिनेमाची डिमांड आहे? जर चित्रपटामध्ये इन्व्हेस्ट करत असेल तर विश्वास तिकडे पैसे तर तूच लावणार. डायमंडची व्यापारी आवडेल मला, नक्की काम करायला. नाही, व्यक्ती म्हणून पण आणि कलाकार म्हणून पण ती प्रचंड छान आहे. त्याच्यामुळे मला ती सोबत काम करायला नक्की आवडेल. क्या बात आहे. आणि मनीषा, तुमचा एक छान बॉन्ड झालेला आहे. तर शॉर्ट मध्ये मला तुला पण विचारायचं आहे की विश्वास सोबत काम करून किती मजा आली? एक कलाकार म्हणून काय गोष्टी आहेत ज्या तू ऑब्झर्व केल्यास? ओके, ऍक्च्युली पहिली गोष्ट तर मी घाबरलेच होते. नंतरला कळलं तो किती कूल आहे. नंतरला पहिलं असं विश्वास सर नंतर ए विशू ते कर असं झालेलं. त्यामुळे मजा आली. माझा थोडा गॅप गेल्यानंतरला मला वाटतं की पुन्हा मी ऑनस्क्रीन आली आहे आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. अल्बम हा पहिलाच होता, त्यामुळे बोटवर जे शूट करत होतो आणि आम्ही रात्री एक सीन केला होता एक छोट्या बोटवरती. रात्री 3 वाजता 2-2:30च्या टाइमला काहीतरी ते सीन होता. आमची एक बोट होती, त्या बोटवरती ह्याला ती बोट चालवता येत होती आणि ही गोष्ट मला माहिती नव्हती. तेव्हा इतकं बरं वाटलं की थँक गॉड की हा हिरो आहे माझा की याला बोट चालवता येते. आपण नेहमी कम्फर्ट झोनचा विचार करतो आणि नवीन गोष्टी कळल्या ना तेव्हा ही फिलिंग येते की थँक गॉड हा हिरो तर वर्सटाईल, याला सगळं येतं. आणि लिटरली माझ्या टीमने ना, आमच्या डिरेक्टरनी अशी बोट पुढे ढकलून टाकली. त्यांना एक लॉंग शॉट घ्यायचा होता आणि हा होता घाबरू नको मी आहे. थँक गॉड विश्वास तू. इतकं मजा आली. पण काही गोष्टी खरंच छान शिकायला मिळाल्या मला त्यांच्याकडून. मी त्याच्याकडून मला सवय नाही राहिली त्यांच्याकडून. येस, तर येस मजा गेली. पण ते मला वाटतं नंतर कहाणी में ट्विस्ट असा आहे की गावाकडून निघालेला माणूस आहे ना, होता तो वाया रत्नागिरी. तिला बोटीचा वगैरे पण एक्सपिरियन्स असेल
आधीच प्रेप करून आला होता तो म्युझिक व्हिडिओच्या आधी. नाही मुळात मलाच बोट चालवता यायची नाही, मी हिला धीर धरण्यात देण्यासाठी म्हटलेलं. आणि आम्ही मध्ये गेलो ना, माहिती का आता तू? बोलतोय मला हे. मला सगळे आयुष्य twist आजच उघडतात वाटतं, कसला रे? फुल इम्प्रेशन मारण्यासाठी. मला कधीच हिरो आहे ना, आफ्टर ऑल हिरो का काम ही आहे. इतकं म्हणजे इतकं कॉन्फिडेंटली पण त्यांनी खूप छान मॅनेज केलं. आणि मला ना सगळ्यात मोठी भीती काय माहितीये का, त्यांनी असं अरेंज केलं जर आम्ही पडलो तर तिकडे अजून एक बोट होती जी आम्हाला वाचवायला. मी म्हटलं आम्ही पडणार आहोत म्हणूनच त्यांना वाचवायला ठेवलं. मी सीन मध्ये मी त्या दादांना की इकडे थांबा इकडे थांबा इकडे थांबा असं चाललं होतं माझं. अरे नको घाबरू मी आहे. त्यामुळे येस. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान आहे. Yes, yes. आणि गाण्याला रिस्पॉन्स पण खूप छान येतो आहे. Yes, yes, है ना? काही फीडबॅक आले छान पॅरेंट्स कडून, फ्रेंड सर्कल? प्रचंड छान. माझ्या फ्रेंड सर्कल मधून किंवा आपल्या अल्बम इंडस्ट्री मधूनच ऍक्च्युली जर विचार केला ना, तर मराठी इंडस्ट्रीमध्ये एवढं चांगल्या बजेटचं सॉन्ग नसतं. पण बजेट लावलेलं तर आहेच, पण खूप छान रिझल्ट वगैरे आलेला आहे स्क्रीनवर. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात शूट करणं, तेही सगळी टीम घेऊन दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि शूट करणं म्हणजे थोडं डिफिकल्ट असतं. त्यातल्या त्यात रात्रीचे सीन आणि तेही समुद्रामध्ये म्हटल्यानंतर, कारण भरतीच्या वेळेस आम्हाला तो जो शॉट होता तो घ्यावा लागलेला होता. भरती येण्याची आम्ही वाट बघितली होती रात्री 1:30 वाजता. मग तो 1:30 वाजता आम्ही तो सीन लावला. मग तो म्हणजे ती छोटीशी बोट ती समुद्रामध्ये घेऊन जाणं किंवा ते मॅनेज करणं, मी जेन्युनली आजपर्यंत मराठवाड्यामध्ये मी ज्या भागातून आलेलो त्या भागामध्ये नेहमी दुष्काळ. तिकडं कुठून जाणं, मला कोळी लोक हे सगळं कोळी म्हणजे हे सगळे मला इथं आल्यानंतर कळले का अच्छा कोळी लोक पण असतात. नाही तर आमच्याकडे काहीच विषयच नाही, मच्छी वगैरे तसं काहीच विषय नाही. मग इकडे आल्यानंतर ऍक्च्युली ते जहाज वगैरे प्रकार किंवा ते जहाजावरचे शूट वगैरे कसे मॅनेज करतात ते मला ऐनवेळी तिथं समजलं. मग तिथे ते ऐनवेळी तसं मॅनेज करण्यासाठी एक होडी घेतली आणि ते शूट तसं मॅनेज केलं. क्या बात आहे. तर एकंदरीत प्रचंड छान एक्सपिरियन्स आलेला आहे त्या शूटचा आणि खूप छान गाणं झालंय. खूप क्या छान. बात आहे. आपल्या मुंबईकरांना काय मेसेज द्याल तुला पाहून मी ह्या गाण्याबद्दल? नाही, जास्तीत जास्त गाणं ऐका मुळात, आणि गाणं कॅची आहे तर रील तो बनताय बॉस. सो रील करा, कारण रीलमुळे जास्त गाणं लोकांपर्यंत आणखीन पोहोचेल. आजकाल पोहोचतंय. आणि ऑडिओ स्ट्रीमिंग वर पण ऐका. येस. फॅन्टास्टिक. ऋषी बी. यो यो ऋषी बी. ऋषी काही नाही, तेवढंच सांगेल मी पण. गाण्याला प्रचंड प्रेम द्या आणि मिळतंय तुमचं प्रेम, बट अजून द्या. एका आर्टिस्टला एका कलाकाराला अजून जितकं काय? प्रेम मिळतं तितकंच तो खुश होतो. सो तुमचं प्रेमच अपेक्षित आहे आणि प्रेमच मिळतं तुमचं. क्या बात आहे. सुपर. विश्वास, आपण एक शाउट आउट घेऊया. Yes, yes. शाउट आउट मीन्स जरूर. नॉर्मल इंट्रोडक्शन.